नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की विंडोज 11ची ऑफिशियल ISO तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता तुमच्या लॅपटॉपमध्ये. ठीक आहे. जशी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की विंडोज 10ची ऑफिशियल ISO तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता हे मी तुम्हाला दाखवलं मायक्रोसॉफ्टच्या साईटवरून. सेम तीच प्रोसिजर आज आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायची आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला विंडोज 11ची ISO डाउनलोड करायची आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे एक्झॅक्टली लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं आपण डाउनलोड करू शकतो ISO कशा पद्धतीनं तुम्ही डाउनलोड करू शकता हे मी तुम्हाला त्याच्यात दाखवतो. तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या PC वरती इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिंपल एक गुगल क्रोम ओपन करायचं आहे. मेन थिंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्रॅक वगैरे काही व्हर्जन दाखवणार नाही आहे. टाईप करायचं google.com. तसं बघू शकता पहिलंच इथेच तुम्हाला टाईप करायचं आहे विंडोज 11 ISO डाउनलोड. जसं बघू शकता ही पहिलीच मायक्रोसॉफ्टची साईट आहे, http://www.microsoft.com सॉफ्टवेअर डाउनलोड. ठीक आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं किंवा ह्याच्यावरती जरी क्लिक केलं तरी चालू शकतं, पण आपण ह्याच्यावर क्लिक करतोय. जसं बघू शकता याच्यामध्ये विंडोज 11चं लेटेस्ट व्हर्जन आहे 2024 24:2 व्हर्जन आहे. क्रिएट मीडिया इथे डाउनलोड नावावरती क्लिक करायचं. इथे मीडिया क्रिएटर टूल नावाचं एक ॲप्लिकेशन येतं. जसं विंडोज 10ला जसं आपलं मीडिया क्रिएटर होता तशा पद्धतीने ह्याला विंडोज मीडिया क्रिएटर असतो. PS वरती क्लिक करायचं. एक थोडा वेळ घेईल कारण तुमच्या सिस्टीमच्या परफॉर्मन्सवरती पण डिपेंड असतो की तुमचं सिस्टीम कसं आहे, काय आहे. तुमचं इंटरनेटचा परफॉर्मन्स जर ओके जर असेल तर इंटरनेटच्या स्पीडवरती पण डिपेंड राहतो, कारण हा सगळा असतो तो ऑनलाईन बेस वर्क असतो आपला. हे जोपर्यंत मी पुढचं तुम्हाला थर्ड स्टेप त्याची सांगतो कशी आहे ती. आणि याच्या खालती एक ऑप्शन असतो विंडोज 11 डिस्क ISO, म्हणजे तुम्ही इथून पण डायरेक्टली तुम्ही ISO फाईल डायरेक्टली म्हणजे 4.6 किंवा 5.6 GB मे बी असेल मॅक्स. इथे सिलेक्ट डाउनलोड आणि इथे विंडोज 11 सिलेक्ट करायचं. कन्फर्मवरती क्लिक करायचं. ते थोडा वेळ घेतो लोडिंगला. ह्याच्यात तुम्हाला विचारतो कुठली लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची. आता मी युनायटेड स्टेट्स सिलेक्ट करतो, कन्फर्म करतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारतो तुम्हाला डाउनलोड विंडोज 10 फॉर इंग्लिश. ठीक आहे. हा जो ऑप्शन जो आहे इथे 64 बीटवरती क्लिक करायचं. तुम्ही जसं 64 बीटवरती क्लिक कराल तसं डायरेक्टली तुमच्या इथे ISO डाउनलोड व्हायला चालू होते 5.4 GB. ठीक आहे. आता मी पॉज करतो प्रेझेंटली. मीडिया क्रिएटर आहे त्याला ओपन करतो. जसं बघू शकता विंडोज 10च्या टायमाला जसं आपण एक टूल होतं त्याच्यामध्ये आपण ॲक्सेप्ट ॲग्री केलं. विंडोज 10मध्ये कुठलं व्हर्जन पाहिजे 32 64 हे सगळं सिलेक्ट करतो. सेम प्रोसिजर आहे, त्याच्यात काय वेगळं असं काही नाही आहे. इथे ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं. जसं बघू शकता याच्यामध्ये यूज रिकमेंडेड होतं, याच्यात टिक मार्क आहे. तर समजा याच्यात जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर इथून तुम्ही डायरेक्टली चेंजेस करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे कुठली लँग्वेज कुठली तुम्हाला सिलेक्ट करायची ती तुम्ही इथे US स्टेट सिलेक्ट करायची. इथे विंडोज 10 ते विंडोज 11च राहील या ठिकाणी. इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतो की तुम्हाला USB फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे 8 GBचा फ्लॅश ड्राईव्ह त्याला कंपल्सरी 8 GBचा फ्लॅश ड्राईव्ह लागतो. तर 8 GBपेक्षा वरती मग 16 GB 32 GB 128 GB तरी पण चालू शकतो. आणि सेकंड ऑप्शन असतो तो तुम्हाला ISO फाईल डाउनलोड. त्या ISOवरती सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं. तुम्हाला इथे विचारतो कुठे सेव्ह करायचे. तर आता मी डेस्कटॉपवरती सिलेक्ट करतो आणि ते सेव्ह म्हणतो. डॉक्युमेंटवरती सिलेक्ट करतो. ते प्रोसेस चालू झाली आता प्रोग्रेस. इथे थोडा वेळ घेईल
डाउनलोडिंग व्हायला. तोपर्यंत मी व्हिडिओ म्यूट हे करतो, पॉज करतो. आता खूपच व्हिडिओ मोठी होईल त्याच्यामध्ये. याला थोडा वेळ घेतो कारण तुमचा इंटरनेटच्या स्पीडवरती पण डिपेंड असतो. ती प्रोसेस पूर्ण व्हायला देते. ह्याच्यानंतर डाउनलोडिंग प्रोसेस चालू होते आणि डाउनलोडिंग प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही ISO जी आहे ती तुम्ही यूजमध्ये घेऊ शकता. ते तुम्ही रिफ्यूज किंवा अदर थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामधून जाऊन तुम्ही पेनड्राईव्ह तुमचं बुटेबल क्रिएट करू शकता. जसं बघू शकता तुम्ही आता प्रोग्रेस आपले 97पर्यंत आले. काय मी काय ठिकाणी पॉज केला कारण व्हिडिओ खूपच मोठी झाली असते ती आणि तेवढं हे पण नसं झालं. त्याच्यामुळे ती व्हिडिओ मी थोडीफार फ्री केली, पॉज केले त्याच्यामध्ये. आता ह्याच्यानंतर डाउनलोडिंग प्रोसेस चालू होईल तुमची. डाउनलोडिंग प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली फाईल ब्राउज करायचं ऑप्शन येईल आणि फाईल ब्राउजमध्ये तुम्हाला ती डायरेक्टली फाईल तुम्हाला मिळून जाईल. तसं बघू शकता आता व्हेरीफाईंग प्रोसेस चालू झाले. व्हेरीफाईंग किंवा डाउनलोड म्हणजे पहिली जी आपली जी होती ती व्हेरीफायची प्रोग्रेस झाली, डाउनलोडिंग प्रोग्रेस झाली त्याच्यामध्ये. आणि आता व्हेरीफाय होतो आहे. तो व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही यूज करू शकता. आता मीडिया क्रिएशन होतं आहे. तुमची ती जी फाईल डाउनलोड झाली आपली तर ती मीडिया क्रिएटमध्ये होते, म्हणजे ती ISO त्याची फाईल बनते. आणि ISO फाईल बनल्यानंतर तुम्ही यूजमध्ये घेण्यासाठी तुम्हाला किंवा ती बुटेबल जे सिस्टीम फाईल्स लागतात त्या तो बुटेबल फाईल्स डाउनलोड करतो त्याच्यामध्ये. जसं बघू शकता आता तुम्ही 90% अपलोड आलं आहे पूर्ण. एक हल्ली 5-10 मिनटात हे डाउनलोडिंग कंप्लीट होईल, प्रोसेस आपलं पूर्ण होईल. तसं बघू शकता तुम्ही आता ही आपली फाईल डाउनलोड झाली. त्याच्यामध्ये ही कुठल्या डॉक्युमेंटमध्ये आपली आहे. ह्याच्या सिम्पल ह्याच्यावर जर क्लिक जर केलं तर तरी पण तुम्ही डायरेक्टली तुमच्या डॉक्युमेंटला तुम्ही जाऊ शकता. ही जशी बघू शकता ही मागे ISO फाईल जी आहे ही आपली विंडोजची 11ची ISO फाईल आहे. ही तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट करून तुमच्या एक्सटर्नल हार्ड डिस्कमध्ये किंवा तुम्ही पेनड्राईव्हमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.